निवासी डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर राज्यातील परिस्थिती चिघळली असून आता खासगी डॉक्टर्सही यात सहभागी झालेत। इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला असून नागपूरमधील सुमारे 3500 खासगी डॉक्टर्स संपावर आहेत। त्यामुळे शहरातील सुमारे 700 दवाखाने आणि रुग्णालय बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय होते। रुग्णालयापासून 10 किलोमीटरवर दूर असलेल्या तेल्हार गावातून मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 80 वर्षांच्या या आजी खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आल्या होत्या, पण तपासणी उपचार न होता त्यांना परत जावं लागतंय। शुगरचा त्रास आहे ना, ते बरं सुजन आली, डोळ्यांना दिसून राहिलं काहीच नाही। आता शुगर तपासायचं होतं, येतेच तपासतो नेहमी। तिला चेकअप करायसाठी आणलं मी। मला एवढं माहिती की इथं बंद हडताळ आहे म्हणून, तपासत नाही म्हणून आम्ही वापस चाललो। आता काय करणार? आता काय घरी नेणार। निवासी डॉक्टरांपाठोपाठ खासगी डॉक्टर्सही संपावर गेल्यानं नागपूरची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे। मात्र डॉक्टर आपल्या मागण्यांवर अडून बसलेत। कुठल्या छोट्या मोठ्या लीडर जाणार असेल इकडे इथून त्या गावात या गावाला, तरी सुद्धा इतका पोलीस फोर्स असतो। तर मग हे जे लहान मुलं आहेत, जे डॉक्टर झालेले असतात, जस्ट रिसेंट डॉक्टर, यांना प्रोटेक्शन देणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि गव्हर्नमेंटनी जोपर्यंत त्यांना प्रोटेक्ट करणार नाही तोपर्यंत हा स्ट्राईक मागे होणारच नाही। खासगी डॉक्टरांचा संप लांबला तर त्याचे विपरीत परिणाम शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे। डॉक्टरांनी ह्याचा विचार करणं आता गरजेचं आहे। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।